दिवसभरामध्ये सगळं व्यवस्थित रुटीन फॉलो होतंय, पण संध्याकाळचं काहीतरी चुकतंय आणि त्याचमुळे वजन कमी होत नाही किंवा वजन वाढतंय असं मला कमेंट आली होती की संध्याकाळच्या आहाराविषयी थोडंसं सांगता येईल. तर मी तुम्हाला सांगते, आपण दिवसभरामध्ये जरी सगळ्या गोष्टी फॉलो करत असेल तर संध्याकाळ सुद्धा किंवा रात्रीचं जेवण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं की दिवसभराचं रुटीन. आता संध्याकाळी जेवण आपण करतो ठीक आहे, पण संध्याकाळी आपल्याकडून काहीतरी चुका होतात किंवा काही मिथ्स आहेत किंवा काही अंधश्रद्धा आहेत त्या आपण पाळल्या जातात आपल्याकडून. त्यामुळे आपलं वजन कमी होत नाही. तर ते पण मी तुम्हाला सांगते. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. 1 तारखेपासून वेट लॉस जर्नीला स्टार्ट होणार आहे, कारण मी पण गावाला राहून आले. कार्यक्रम, वर्षश्राद्ध वगैरे होतं, यात्रा होती. त्यात मी सुद्धा खूप गोष्टी खाल्ल्या. सगळंच काय फॉलो केलं जात नाही, तुम्हाला माहिती आहे. कार्यक्रमात फॅमिलीमध्ये माझंही थोडंफार वजन वाढलेलं असणार आहे. तर मी सुद्धा वजन कमी करायला सुरुवात करणार आहे. थोडीशी पुन्हा एकदा जर्नी, आणि तुम्हाला कॉन्फिडन्स वाढावा, तुमच्या बरोबरीला असावं म्हणून परत एक जर्नी आपण 1 मे पासून स्टार्ट करणार आहे. तर नक्की जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर कमेंट करायची प्रत्येकानं की कोणाचं किती किती वजन आहे आणि टार्गेट वेट काय आहे किंवा किती टार्गेट आहे तुमचं कमी करण्याचं. तर आजचा जो टॉपिक आहे तो की संध्याकाळचा आहार काय घ्यावा किंवा मी काय आहार घेते. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मीही माझं 6 महिन्यामध्ये जवळजवळ 17-18 किलो वजन कमी केलेलं आहे. पण मी अशी माझ्या शरीराला कुठली ना अशी सवय लावली नाही की ती आयुष्यभर मला फॉलो नाही करता आली पाहिजे किंवा आयुष्यभर आपण म्हणतो ना की 4 दिवस केलं आणि परत 5व्या दिवशी क्रिटिकल जाईल किंवा अवघड जाईल, अशी कुठलीही सवय मी लावली नाही. प्रत्येक गोष्टीचा मी अभ्यास करूनच वजन कमी केले, कारण मी पण धरसोड केली. वजन काय माझं कमी होत नव्हतं, पण एकदा मला समजलं की नक्की कसं कमी करायचं आणि माझ्या एकदा डोक्यात फिट बसलं म्हणतात ना ते, की ते बसलं. मग मला आता जरी माझं वजन वाढलं तरी कसं कमी करायचं वगैरे सगळं मला आता माहीत झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगते संध्याकाळच्या जेवणाबद्दल. आधी तर आपल्याकडून चुका होतात. एक तर आपण उशिरा जेवतो, म्हणजे उशिरा जेवायचं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकतर जास्त भात खातो किंवा जास्त चपाती खातो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये हलकं अन्न खायचं असतं, बरोबर आहे, पण 0 प्रोटीन घ्यायचं नसतं, हे एक. आणि चौथी चूक असते की आपण जेवण केल्यानंतर लगेच झोपतो. थोडं सुद्धा चालत नाही, शतपावली करत नाही, वज्रासनात बसत नाही किंवा काहीच करत नाही. डायरेक्ट आपण जेवण केलं की लगेच 5-10 मिनिटांनी झोपतो. आणि अजून एक गोष्ट मोठी महत्त्वाची म्हणजे संध्याकाळची ग्रीन टी, ब्लॅक कॉफी कुठलीही गोष्ट घ्यायची नसते. एक टी घ्यायची असते. त्याच्याबद्दल पण मी अभ्यास केलेला आहे, पण ती मी जेव्हा ऑर्डर करेल, ती पिऊन बघेल तेव्हा सांगेल, कारण कुठल्याही टीचा परिणाम आपल्या झोपेवर झाला नाही पाहिजे. झोप नाही झाली तर त्याचा परिणाम होतो आणि आपलं वजन वाढतं. आता मी तुम्हाला सांगते, रात्रीच्या जेवणामध्ये आता आपल्याबरोबर फॅमिली असते, बरोबर आहे. आपल्याबरोबर 3 लोक, 4 लोक, 10 लोक, आपल्या घरामध्ये जेवढे लोक असतात तेवढे असतात. त्यांच्यामधून आपल्याला सेपरेट करून खाणं होत नाही. किंवा वर्किंग वुमन असतात, शेतातून बायका, म्हणजे आपण म्हणतो ना शेतातून काम करून येतात, त्यांना हे असं सेपरेट की बाबा एवढं चिकन भातच खाल्ला पाहिजे किंवा अंडीच उकडून खाल्ली पाहिजे, पनीरच थोडंसं हे करून खाल्लं पाहिजे, सॉटे करून खाल्लं पाहिजे किंवा सोयाबीनच खाल्लं पाहिजे, हे असं त्या लेडीजला होत नाही, बरोबर आहे का नाही. कारण सगळ्या फॅमिली बरोबर जेवण करायचं असतं. आता मी पण त्याच्यामधूनच मोडते. मी पण एका फॅमिलीमधूनच आहे, म्हणजे मिस्टर, माझी मुलगी. त्यांना मला जे आवडतं ते मी जबरदस्ती त्यांना घालू शकत नाही आणि त्यांना सेपरेट स्वयंपाक केल्यावर मला माझ्यासाठी स्वतःसाठी करता येत नाही. मग अशा वेळेला मी संध्याकाळचा आहार कसा मॅनेज केला हे तुम्हाला सांगते. संध्याकाळची प्रोटीनची तेवढीच गरज असते. पोर्शन कंट्रोल म्हणजे सगळं इक्वल अमाऊंटमध्ये प्रोटीन, भाज्या आणि आपली कार्ब्स पण आले पाहिजेत थोडेसे, आणि आपलं सलाद पण आलं पाहिजे, म्हणजे फायबर्स पण आले पाहिजे. मग आता प्लेटमध्ये आपल्या एकतर चपाती येणार, एकतर भाकरी येणार. भात आणि भाकरी मी कधीच एकत्र खाल्ली नाही. भात आणि चपाती मी कधीच एकत्र खाल्ली नाही. कधीच खाल्ली नाही म्हणजे वजन कमी करताना कधी खाल्ली नाही. कमी आधी तर खायचेच मी. जसं माझं वजन कमी करायला स्टार्ट केली, एकतर मी भाकरी खायचे, नाहीतर एकतर मी भातच खायचे. आणि जास्त करून नॉर्मली सगळेच जण म्हणतात भात 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 खायचा नाही, भात खाल्ल्यावर वजन वाढतं. पण मी पोर्शनमध्ये घेऊन मी भात खाल्लेलेच आहे. भाताशिवाय माझं जेवण होत नाही. त्यामुळे मी संध्याकाळी भात
70% खाते, 30% मी भाकरी किंवा चपाती खाते. पण मला भात फार आवडतो, तेव्हा मी भात कधीच सोडलेला नाही. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी वजन कमी केलं म्हणजे मी भात खाल्ला नाही. पण भात करण्याची पण एक पद्धत असते. 2 ते 3 वेळा तांदूळ धुवायचा, परत 10 मिनिट तरी त्या तांदळाला पाण्यामध्ये ठेवायचं आणि नंतर भात उकळून घ्यायचा आणि वाफवायचं. म्हणजे समजलं ना तुम्हाला मला काय सांगायचंय ते. उकळलेला भात खायचा, शिजवलेला भात नाही खायचा. म्हणजे कुकरमध्ये जो शिजवतो ना भात, शिजवलेलाच खायचा. उकळत्या पाण्यातला भात खायचा. शिजवलेला जे भात असतो ना आपण कुकरला लावतो तसा भात नाही खायचा वेट लॉसमध्ये. मी त्याच्यावर सुद्धा खूप ब्राऊन राईस आणून खाल्ला, अजून पण मला त्याची काही चव आवडली नाही. मग त्याच्यातूनच आपण सोल्युशन काढायला शिकायचं. मग उकळलेला भात एकदा खाऊन बघा. उकळलेला भात एवढ्याशा तांदळाचा, म्हणजे मुठीभर तांदळा एवढा भात खावा असं म्हणतात. एवढ्याशा मुठीभर तांदळाचा भात वाटी भरून होतो जर तो उकळून खाल्ला तर, शिजवून खाण्यापेक्षा, कुकरला लावून खाण्यापेक्षा. आता त्याच्याबरोबर भाताबरोबर ऑप्शनमध्ये सलाद तर खायचे कंपल्सरी. प्रोटीन पाहिजे. आता प्रोटीनमध्ये पनीर येतं, कडधान्य येतात, आपले छोले येतात, सोयाबीन येतं, नॉनव्हेज येतं. ह्या गोष्टी पोर्शनमध्ये खायच्या. म्हणजे 40 ते 50 ग्रॅम किंवा आपल्या वजना एवढं. आणि दिवसभरात आपल्या शरीरात प्रोटीन गेलेलं असतं. मी कधी मोजून खाल्लेलं नाही, पण मी माझ्या मिस्टरांना जसं देते त्या हिशोबानं मी तुम्हाला सांगते की नॉनव्हेज असेल तर 100 ग्रॅम, आपलं पनीर वगैरे असेल तर एक 40 ते 50 ग्रॅम एवढं असं दिलं जातं किंवा खाल्लं जातं. मी स्वतःचं माझं इंडिव्हिज्युअल सांगितलं तर मी काय पनीरचे पीस कधी मोजून खाल्ले नाहीत. बाउल भरून आपलं सलाद घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो किंवा आपलं कोशिंबीर घ्यायची. मी नॉर्मली कोशिंबीर, कारण मला सलाद एवढा असं आवडत नाही. मी कधीतरी सलाद, कधीतरी कोशिंबीर. त्याच्याबरोबर भात घ्यायचा. एवढा मुठीभर तांदळाचा एवढा तरी भात होतो, म्हणजे एक बाउल भरून भात होतो. आणि त्याच्याबरोबर आपल्याला चमचमीत चटपटीत खाण्याची सवय असते. मग ग्रेव्ही. मी नॉर्मली ग्रेव्हीवाल्या ज्या भाज्या असतात ना, जसं की पनीरची ग्रेव्ही, छोलेची ग्रेव्ही, हे प्रेफर करायची किंवा सोयाबीनची ग्रेव्ही, कुठल्याही कडधान्यांची ग्रेव्ही. जास्त करून माझ्याकडे संध्याकाळी कडधान्यच असतात. त्याची ग्रेव्ही घ्यायची, पण त्या ग्रेव्हीमध्ये तेल जास्त वापरलेलं नसावं. भरपूर आपण जे म्हणतो ना बाहेर निघेल असं तेल नाही, थोड्याशाच तेलामध्ये भाजी करायची. शक्यतो कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करायचा. रेग्युलर जसं वापरतो ना आपण त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट हाफ तरी तेल वापरायचं. किंवा आता वरण भात केले ना, वरण भात सपोज केले, त्याच्यावरून आपण तूप घेतो. ती डाळ आहे ना, डाळ जी आपण बनवतो ना वरण बनवताना, ते वरण बनवतानाच तुपामध्ये बनवायचं. वरून परत तूप घेण्याची काही गरज नाही किंवा मी पण घेत नाही आणि मला आवडत पण नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी हे पण सगळे फॅमिली मेंबर खातात. आपले जे हिरवे मूग वगैरे असतात ना, ते हिरवे मूग भिजवायचे सकाळीच, संध्याकाळी मिक्सरला बारीक करून त्याचं दिरडं करून खायचं. ते पण एक वाटीभर दह्याबरोबर. परत आपलं म्हणजे थालीपीठ खाल्लेलं आहे मी. अशा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे फक्त भात आणि चपाती किंवा भात आणि भाकरी एकत्र खायची नाही. म्हणजे हे मी पाळलेलं आहे, तेच तुम्हाला मी सांगते. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी अजिबात सुद्धा घ्यायची नाही. इतका उन्हाळा, इतकी गरमी होतीये ना. तुम्ही कुठं राहता आणि तुमच्या इथं कसं वाटतंय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पाणी महत्वाचं, म्हणजे भरपूर प्या, भरपूर उन्हाळा आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये हे ओट्स वगैरे ठीक आहे, ओट्स नाश्त्याला ठीक आहे. संध्याकाळच्या जेवणामध्ये स्वतःसाठी करून खाता येत असतील ओट्स, मला हे सगळं माहिती आहे म्हणून मी म्हणते. मी तुम्हाला ऑप्शन द्यायला गेले तर अभ्यासामध्ये करून तुम्हाला मी किंवा माझ्या पद्धतीने मी भरपूर ऑप्शन देऊ शकते तुम्हाला. तर ते पॉसिबल आहे का? आपल्याला जे पॉसिबल आहे ना ते करावं. जगाला आपण कितीही सांगितलं की हे खायचं असतं संध्याकाळी, ते खायचं असतं, सगळं आपल्याला माहीत असतं, पण आपल्याला करणं होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये बसून खाता यावं असा आहार घ्यावा, हे माझं म्हणणं आहे. कारण आपल्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांना करतोय म्हणून आपण आपलं पोट हे नाही केलं पाहिजे की बाबा त्यांना असं केले मग मला ते खाऊ शकते का नाही. सगळ्यांना सरसकट तेच बनवायचं जे की सगळे खाऊ शकतात. आपल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही झालेला पाहिजे. पण कंपल्सरी सलाड आणि कंपल्सरी
कोणतीही म्हणतो ना आपण भाजी, त्याच्यामध्ये आलीच पाहिजे. भाजी म्हणा, प्रोटीन ही कंपल्सरी संध्याकाळच्या जेवणामध्ये आलंच पाहिजे. आणि जेवण ॲटलिस्ट 8:30 ते 9च्या आतच झालं पाहिजे. 9चं जेवण झाल्यानंतर, हात धुतल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर, वज्रासनात बसल्यानंतरच झोपावं. लगेच अजिबात सुद्धा झोपायचं नाही. जेवताना चावून चावून खायचे, भरपूर चावून चावून खायचे. जेवताना पाणी प्यायचं नसतं. मीही पाणी पित नाही जेवताना. अगदी ठसका लागला तर आपण थोडंसं पाणी पितो, पण जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं, जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचं. एवढं सगळं तुम्ही फॉलो करून बघा फक्त संध्याकाळच्या जेवणामध्ये. तुम्हाला लगेच फरक कळेल. तुम्हाला वजनामध्ये कधीही प्रत्येक गोष्ट वजन काट्यावर मोजायची नसते. कधीही वजन काट्यावर गोष्ट आपल्याला हलकं किती वाटते, आपल्याला कपडे कसे वाटतात, आपल्याला पोटाला हलकं वाटतंय का, किंवा आपल्याला काहीच नाही खाल्ल्यासारखं वाटतंय का, हवेत तरंगल्यासारखं वाटतंय का, आपल्याला तसं फिलिंग येतं. तुम्ही एकदा करून बघा. व्यवस्थित रुटीन फॉलो केलं ना की ह्या सगळ्या गोष्टी फॉलो होतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला म्हणजे अनुभव भेटतो, आपल्याला हलकं हलकं वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की गोडशी कमेंट करा. वजन किती आहे, टार्गेट वेट किती आहे, तुम्ही कुठून आहे, तुमचं गाव कोणतं आहे. मला तुम्ही माझं गाव विचारता. माझं गाव आहे सातारा जिल्ह्यातली मी आहे, मूळ गावातली. भरपूर जण मला मी जेव्हा गावाला यात्रेला गेले तेव्हा भेटले, तेव्हा मला कळालं. तर मी मूळ गावची आहे. आसपासचे कुणी असतील तर त्यांनी कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.